हिंगोलीच्या वसमत या ठिकाणच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। शासकीय योजनांचं अनुदान आणि पिकांचे पैसे वेळेवर न मिळाल्यानं शेतकरी त्रस्त झाले। संबंधित बँक प्रशासनानं तातडीनं लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पैठण तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे वादळी वाऱ्यामुळे डाळिंब बागांचं नुकसान झालंय। बागेवर संरक्षणासाठी टाकलेलं आच्छादन वाऱ्यामुळे पूर्णपणे फाटून गेलं। यात शेतकऱ्याचं जवळजवळ 1 ते 1.5 लाखांचं नुकसान झालंय। शासनानं नुकसान भरपाईची मागणी त्यांनी आता केली आहे। मनमाड नगरपालिकेमध्ये घरपट्टी पाणीपट्टी भरण्याकरता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। पालिकेच्या अभय योजनेचा उद्या शेवटचा दिवस असल्यानं नागरिकांनी ही गर्दी केली आहे। नागरिकांनी थकीत रक्कम भरून या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केलं होतं। बीड तालुक्यातल्या कुमशी गावातील महिला सरपंचाच्या घरासमोर राडा झाला। अश्लील शिवीगाळ करत राजकीय द्वेषातून दगडफेक झाल्याचा आरोप सरपंच गटाकडून केला जातोय। याचे काही व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत। मात्र या प्रकरणामध्ये अद्याप गुन्ह्याची नोंद करण्यात आली नाहीये। हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला। या पावसामुळे आंबा, कांदा, हळदी या पिकांचं मोठं नुकसान झालंय। जिल्ह्यामध्ये सध्या हळद काढणीला वेग आलाय। मात्र पावसामुळे शेतीची कामं देखील ठप्प झाली आहेत। गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या हवामानाचा लहरीपणा पाहायला मिळतोय। या लहरी हवामानाचा आंबा पिकाला फटका बसतोय। कच्चे आंबे गळू लागलेत। बदलत्या हवामानामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे। तापमानातील चढ उतारांमुळे आंबा बागांना धोका आहे। मोठ्या आर्थिक नुकसानीची देखील शक्यता वर्तवली जाते। संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अनेक ठिकाणी पिकं अक्षरशः भुईसपाट झाली आहेत। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला तसंच फळबागांचं देखील मोठं नुकसान झालंय। तातडीनं आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे। पैठण तालुक्यातल्या आपेगाव या ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे उंबराचं झाड कोसळून पडलंय। गावातल्या मुख्य रस्त्यावरती झाड पडल्याने आपेगावचा संपर्क देखील तुटला। जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली। बुलढाण्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्यामुळे गहू पिकाचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेला गहू, हरभरा, कांदा या पिकांचं नुकसान झालंय। तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। हिंगोली शहरासह ग्रामीण भागामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटानं जोरदार हजेरी लावली। वादळी वाऱ्यामुळे अनेक भागामध्ये वीज पुरवठा खंडित झाला। या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसलाय। अनेक ठिकाणी काढणीला आलेली हळद भिजलीये तर काही भागामध्ये उभ्या पिकांचं नुकसान झालंय। भंडारा जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये विजांच्या कडकडाटासह अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली। दरम्यान या पावसामुळे उकाड्यापासून काही प्रमाणामध्ये दिलासा मिळाला। पुढचे काही दिवस हवामानात बदल राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। नांदेड शहरामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झालं तर दुसरीकडे ग्रामीण भागामध्ये काही अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला। दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसासोबत सुरू असणाऱ्या वाऱ्यांमुळे मंद्रुप गावातील विजेच्या डीपीला आग लागली। मंद्रुप गावात डीपी जळाल्यामुळे रात्रभर वीज पुरवठा खंडित होता। त्यामुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागला।
अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यामध्ये गारपिटीचा तडाखा बसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। यावेळेला शेतात काम करत असताना वीज कोसळून शेतकरी शिवाजी खेडकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्यांच्या पाळीव कुत्र्याचाही मृत्यू झाला। हिंगोलीमध्ये श्री मानकेश्वर देवस्थानच्या भव्य यात्रेमध्ये नवसाचे गाडे ओढण्याची प्राचीन परंपरा आजही कायम आहे। श्री माणकेश्वराला बोललेला नवस पूर्ण करता ही गाडी ओढण्याची प्रथा आहे। यासाठी 5 बैलगाड्या एकमेकांना बांधलेल्या असतात आणि हा प्रकार पाहण्याकरता हजारो भाविक या ठिकाणी येत असतात। नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये नारळाच्या झाडावर वीज कोसळल्यानं झाडाला आग लागली। ही घटना वाहेगाव साळ या ठिकाणी काळखोड फाट्याजवळ घडली। या व्हिडिओ परिसरातच चांगला व्हायरल होतो। संभाजीनगर शहरातल्या सर्व रुग्णालयांचं फायर ऑडिट होणार आहे। गजानन हॉस्पिटलमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर महानगरपालिका प्रशासन आता सतर्क झालंय। याची गंभीर दखल घेत सर्व रुग्णालयांमध्ये सुरक्षा तपास मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला। संभाजीनगरमध्ये रिक्षा संपामुळे सिटी बसला मोठा फायदा झाल्याचं समोर आलं। रस्त्यावर रिक्षा नसल्यानं प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात सिटी बसचा पर्याय निवडला। यामुळे सिटी बस विभागाचं उत्पन्न एका दिवसात 7 लाखांवरून तसंच प्रवाशांची संख्या देखील 22,000वरून वाढून 55,000पर्यंत गेली। श्री तुळजाभवानी देवीचा चैत्र पौर्णिमा उत्सव सुरू आहे। त्यामध्ये 3 एप्रिलपर्यंत हा उत्सव होणार आहे। लाखो भाविकांची गर्दी अपेक्षित असल्यानं मंदिर संस्थांच्या वतीनं चैत्र यात्रेची आवश्यक तयारी करण्यात आली आहे। मंदिराकडे येणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवरती पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे।